नमस्कार, माझ्या अंजलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण वेज मसाला खिचडी करूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य हे शेंगदाणे घेतलेत थोडेसे, इथे कोथिंबीर घेतली आहे आणि ह्याच्यात मी थोडासा पुदिना पण कापून घातला आहे आणि हे बटाटे घेतलेत आणि इथे ही अख्खी मिरची घेतली आहे लाल आणि आलं लसूण घेतलं आहे आणि थोडीशी हिरवी मिरची घेतली आहे आणि टोमॅटो घेतला आहे, कांदा घेतलेला आहे आणि भोपळी मिरची घेतली आहे इथे। आता हे वाटाणे घेतलेले आहेत इथे, आपल्याला जेवढे लागतील तेवढेच आपण घेऊया यातले। मेन गोष्ट म्हणजे की इथे मी तांदूळ आणि डाळ भिजत घातलेले आहेत, तुम्हाला जसे तुमच्या अंदाजाने लागतात तसे घ्या। मी इथे 2 वाट्या तांदूळ, छोट्या वाट्या 2 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी मिक्स तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स अशी 1 वाटी घेतलेली आहे। मी राई घालते आहे, हे जिरं घालत आहोत आपण। तेलात आपण राई आणि जिरं घातलेलं आहे। आता हा हिंग पण घालतोय। आता मी कढीपत्ता घालते। आता आपण लाल मिरच्या घालत आहोत आणि थोड्या हिरव्या मिरच्या पण घालत आहोत आणि ही आलं लसूण पेस्ट पण आहे ती पण घालतोय। मी हे एकदाच टाकते, काय काय जण वरून पण लसणाची वगैरे फोडणी देतात खिचडी झाल्यावर, पण मी हे एकदाच टाकते। कांदा घालत आहोत आणि टोमॅटो पण घालत आहोत, सगळं परतून घ्यायचं चांगलं। आता आपण शेंगदाणे घालत आहोत, चांगले परतून घ्यायचे। आता आपण हळद घालत आहोत, लाल तिखट घालत आहोत, तुमच्या अंदाजाने तुम्ही घाला। गरम मसाला घालत आहोत, ही धन्याची पावडर घालत आहोत। ही थोडीशी ही ऑप्शनल आहे, ही थोडीशी मी आमचूर पावडर घालते, अगदी चिमूटभर आहे, ही ऑप्शनल आहे। आणि हे सगळं परतून घ्यायचं। तुम्ही खिचडी तुपात पण करू शकता। आता ही भोपळी मिरची मी घालत आहे, बटाटा पण घालत आहे आणि हे वाटाणे पण घालत आहे। हे डाळ आणि तांदूळ मी 15-20 मिनिटं भिजत ठेवलेले, आता धुवून चांगले भिजत ठेवलेले, आता आपण याच्यात घालूया। हे गरम पाणी आपण घालतो आहोत, मी मीठ टाकते याच्यात, कोथिंबीर वगैरे पण टाकते। आता आपण हे असंच ठेवूया आणि आता कुकर लावते मी आणि ह्याच्या आपण शिट्या काढूया। ह्याच्या आपण आता 3-4 शिट्या काढूया आणि शिट्या झाल्यानंतर आपली खिचडी तयार। ही बघा, आपली अशा तऱ्हेने खिचडी तयार झालेली आहे। वाटाणे पण तुम्हाला दाखवते, हा बघा शिजलाय। ह्याच्यावर तुम्ही तूप वगैरे घालून खाऊ शकता आणि अगदी ह्याच्याबरोबर सॅलड वगैरे, रायता या सगळ्याबरोबर खाऊ शकता। छान आपली खिचडी शिजलेली आहे, वास पण घमघमाट पण खूप छान येतोय। तर तुम्ही नक्की अशा तऱ्हेने खिचडी करून बघा आणि माझ्या अंजलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।